सर, तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारी सावित्री फ्रॉड आहे. तुम्हाला जशी वाटते तशी ती नाहीये. तिला प्लॅन केलं गेलंय तुम्हाला फसवण्यासाठी. तिनं दिलेल्या कुठल्याही कागदांवर न वाचता सही करू नका. सर, सर, मागच्या वेळेला सह्या घ्यायच्या राहिल्या होत्या ना. आता मी सगळं बारकाईने चेक केलंय, काही चूक नाहीये. तुम्ही सह्या करू शकता. साहेब, अगं किती वाट पाहिली तुझ्या फोनची. आम्हाला वाटलं केलंच प्लॅन कॅन्सल म्हणून बस स्टँडवरच्या वापस आलो घरी. काय बोलला का तुला तो? त्यानं संशय घेतला का तुझ्यावर? बोल ना ग सावे. सावे, काय झालं सावे? केला का त्याने सया? नाही केला ना? वाटलंच मला. त्याने प्रॉपर्टीच्या सगळ्या पेपर्सवर सह्या केल्या चमके. तेही न बघता. सावे, त्याने खरंच सह्या केल्या. त्याने खरंच सह्या केल्या सावे. त्याने खरंच सह्या केल्या सावे. खरंच सह्या केल्या. सावे, आपली सुटका झाली सावे इथून. आपली सुटका झाली. सावे, तुझ्या डोळ्यात पाणी. आनंदात रडायलीस ना. हे बघ, माझ्या पण डोळ्यात पाणी आलं बघ या सया बघून. सावे, आता तू पटकन सांग. मी मामाला आणि श्यामलला फोन करते आणि त्यांना म्हणते बस स्टॉपला या. तू पण विश्वंभरला फोन कर आणि त्याला म्हणा बस स्टॉपला आहे. एकदाची ही फाईल त्याला देऊन टाकू आणि इथून सुटू सावे आपण. चमके, त्याने फाईलवर सही कशी केली माहितीये? म्हणजे
अर्जुन सर, प्लीज ते पेपर्स वाचा आधी. प्लीज ते पेपर्स वाचा. मिस सावित्री, तुम्ही फ्रॉड आहात. काय सर? हॅलो अर्जुन कवठेकर. बोलतोय. तुम्ही कोण बोलताय? ते महत्वाचं नाहीये, पण मी जे सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. तुमची एम्प्लॉई सावित्री बद्दल असलं तरी तुमच्या ऑफिस मध्ये काम करणारी सावित्री फ्रॉड आहे. तिनं दिलेल्या कुठल्याही कागदांवर न वाचता सही करू नका. तिला प्लांट केलं गेलंय तुम्हाला फसवण्यासाठी. कोणाचा आवाज आहे, ओळखा पाहू? माहित नाही सर. मग जे माहिती आहे ते सांगा. काय सर? कोणी प्लांट केलंय का तुम्हाला? हो सर, प्लांट केलंय मला. तुम्ही कागदपत्र वाचा, मग तुम्हाला माझा सर. सर तुम्ही काय केलं ते? काय केलं म्हणजे? तुम्हाला सह्या हव्या होत्या ना, दिले. पण तो फोन मिस सावित्री, भीमा सदन. भीमा सदन ही अशी जागा आहे ना, त्याच्या भिंतींचे पोपडे उडालेलेच असतात. कितीही गिलावा करा, तगच धरू शकत नाही. त्यातली एक भिंत म्हणजे आदरणीय माननीय सौ नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर. हा फोन दुसरा तिसरा कोणी नाही, नंदा वहिनीनेच केला असणार. नाहीतर बलराम दादा आहेतच, हायर केला असेल कोणाला तरी. नाहीतर आमचे विश्वंभर मामा. इतकी वर्ष नागोबा बनून बसलेलेच आहेत. खूप शत्रू आहे तो, आजही आहेत. आणि तुम्ही माझ्यासोबत काम करता म्हणून तुमचे. अशा लोकांना भीक घालायची नसते.
मी सावित्री माझा सगळ्यांबद्दलचा अंदाज चुकू शकतो, पण तुमच्याबद्दलचा नाही. चमके, त्यानं डोळे झाकून विश्वास ठेवला ग माझ्यावर, आणि मी त्याचा घात केला. आता तो परत कधीच कोणावर विश्वास नाही ठेवू शकणार. हे बघ सावे, आता या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको. मला माहितीये तुझं त्याच्यावर प्रेम आहे, त्याचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण त्याचं काय नाही होणार आहे पुढे, तुला पण माहितीये. आता तू फक्त मदर माऊलीचा, तुझा, आपला विचार कर. तुला त्याचं प्रेम मिळणं शक्य नाहीये. मला माहितीये चमके, त्याचंच काय, मी कुणाचंच प्रेम मिळण्याच्या लायकीची नाहीये. ही लेवल करताना एक गोष्ट लक्षात आली बघ, माणसानं कुठल्याही गोष्टीचा फायदा घ्यावा, पण कुणाच्या विश्वासाचा नाही. चमके, त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत नाही होणार आता माझी. त्याच्याच काय, मी आता स्वतःच्या पण नजरेला नजर नाही मिळवू शकणार. बरं मग आता पुढं काय? हे बघ मी काय म्हणते साहेब, फाईल दे. साहेब कुठं चाललीस? साहेब विश्वंभरकडे जात असशील ना? जा साहेब, मी पण इकडे सांगते. साहेब लोक विद्याधर भाऊजींचं बरं आहे बाबा, त्यांचं ना आमच्या ह्यांच्यासारखं नाही, नुसतं वसवस वसवस वसवस. त्यांचं कसं आहे, असं एकदम शांत आहे, ते जास्त बोलत नाही, काही नाही. इथंच तर खटकत. अगं काय बोललं पाहिजे ना माणसानं. हे जर बोलले असते ना तर काय तर अगं माणसाने जरा तरी खमक असायला पाहिजे की नाही. सदान कदा आपलं प्रेमळ प्रेमळ. तुला सांगतो, त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा ना कंटाळा आलाय आम्हाला. या स्वभावामुळे तुम्ही अजून या घरात आहात. काय म्हणलात भाऊजी? हेच की त्याच्या या स्वभावामुळे तुम्ही अजून घरात आहात. केवळ आणि केवळ त्याच्याकडे बघून मी शांत आहे. शांत आहे म्हणजे? नाहीतर काय केलं असतं? उंबऱ्याच्या आत पाऊल सुद्धा ठेवू दिलं नसतं. कळलं? कशाला करतो असली कारस्थानं? का नाही मला सांगा ना, कशासाठी? आता काय केलं आम्ही? उगाच मला बोलायला लावू नका. दादाला तुमच्या प्लॅन बद्दल कळलं ना, तर त्याला त्रास होईल, आणि त्याला त्रास झालेला मला चालणार नाही. कळलं? आमचा कसला प्लॅन? चांगला प्रयत्न होता, वेल ट्राईड. पण फक्त एकच सांगतो, ही असली कारस्थानं करून दुसऱ्यावर घाला घालून ना स्वतःच्या आयुष्यातले मार्क्स नसतात वाढत. तुम्ही फक्त विद्याधर दादाच्या पत्नी आणि या घरातल्या सून आहात ना, म्हणून तुम्हाला माफ करतोय. पण परत सांगतो, पुन्हा असं काही केलं ना तर परिणाम वाईट होते.
कसला प्लॅन? जाऊबाई काय केलंय तुम्ही? मला माहित नाही. नाही मला सांगा कसला प्लॅन म्हणत होते हे? अगं आम्हालाच माहित नाही तर काय बोलून गेला हिरो. आता काय केलंय आम्ही? सावित्री मॅडम, सावित्री मॅडम, काय कुठं लक्ष आहे तुमचं? सावित्री मॅडम, काय कुठं लक्ष आहे तुमचं? विद्याधर दादा, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. हा, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे घाई घाई कुठं निघाले? विश्वंभर मामांकडे काम होतं जरा. हो का? ऍक्च्युली माझं सुद्धा तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. आता कसं करायचं तुम्हीच सांगा बरं. हो का? बोला ना. थोडंसं खाजगी काम होतं. म्हणजे इथं रस्त्याच्या मधोमध नको, थोडं तिकडे जाऊन बोलूया. हा, काय झालंय? नाही, या ना तिकडे बोलूया. हा, या. चमके, हे चमके, श्यामाला तर शूटिंगला सोडून आलोय. की आता डायरेक्ट उद्या सकाळी येईल. काय जर कोण विचारलं तर सांगायचं की मंदिरात गेल्या म्हणून. ओके ओके. हे चमके, काय झालं? सावीचं काय कळलं काय? सावीनं सह्या घेतल्यात फाईलीवर. काय? सावी कुठे आहे? विश्वंभरला फाईल द्यायला गेली. चमके, एवढी आनंदाची बातमी असं तोंड पाडून काय सांगलास? खळच का नाचाचे दिवस आले. आता आपले सुटलो आपण कवटेकरांच्या कचाड्यातनं. देवा भैरवा पावलाच रे. चला ताईकडे जायचं. चमके चमके चमके, काम करा बघ. इथल्या आपल्या सगळ्या वस्तू गोळा करा. पॅकिंग आजच्याच आपण इथलं गाव सोडायचं बघ. हे बघ, इथं आपला एक पण सबूत राहता कामा नाही. आपण इथं राहत असल्याचा एक पण पुरावा असता कामा नाही. मी आता श्यामाला फोन करून सांगतो, तू बाई शूटिंगच्या तिकडच्या तिकडे निघ म्हणून. इकडं काय परत येऊ नकोस. श्यामल, हॅलो हॅलो, श्यामल उचल. श्यामल फोन उचल. श्यामल श्यामल, ए अशी का उभारल्यास? आवर लवकर, चल. मामा, सावी थोडी डिस्टर्ब वाटली रे मला. म्हणजे कसं सांगू मी? काही सांगू नकोस. तिचं काय डिस्टर्ब आहे का नाही ते सगळं आपण आपल्या घरी गेल्यावर बघूया. हा, आधी इथनं सटकायचं बघ. चल आटप लवकर. मामा, मला नाही वाटत आपली सुटका होईल इतक्या लवकर. का नाही होणार? आपली बोली काय ठरली होती? विश्वंभरला अर्जुनच्या सह्याची फाईल दिली आणि आपली सुटका झाली. सावित्री मॅडम, आता मनात काही न ठेवता मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही सुद्धा मनात काही न ठेवता, काही न लपवता, न घाबरता त्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं द्यावीत ही माफ अपेक्षा आहे. मी अर्जुन सरांना नकार का दिला हेच विचारायचं ना दादा. हो, म्हणजे तुम्ही नकार देऊच शकता, तो हक्क तुम्हाला आहेच. का